तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराजांच्या विचारांना प्रथमतः तीव्र अभिवादन करतो. खरंच आज या ब्ल्यू पॅन्थरच्या माध्यमातून IT क्षेत्रातली सामाजिक क्रांती आजपर्यंत आपण लढलो, रस्त्यावर लढलो, पण ते गावागावापर्यंत जो आवाज पोहोचत होता, पहिल्या जमान्यामध्ये आपल्या कलापथक असेल, प्रबोधन असेल, या माध्यमातून ही चळवळ जिवंत ठेवण्याचा कार्य त्या जमान्यात होत होतं. पण आज जे सुशिक्षित मुलं आहेत, खरंच सुमेधनी सांगितलं की यांना जर एकवटायचं असेल तर रस्त्यावर आता आपले सहभाग घेणे, मोठे मोठे कार्यक्रम करणे अशा माध्यमातून शक्य नाही, कारण मुलांना बऱ्याचशा वेळ मिळत नाही. पण ही जी जुनी पॅन्थरची टीम आहे आज सध्या खरंच सक्रिय आहे. यांच्याच माध्यमातून या IT क्षेत्राला जर आपण चालना दिली आणि सुमेधच्या या कार्याला जर पुढे नेलं तर खरंच ही मोठी क्रांती होऊ शकते. सर्व प्रकारचा काहीतरी या माध्यमातून आपल्याला दररोज डेली यूज साठी जे काही लागणार असेल, एक वेळ आपण या ऍपला जर आवाज दिला तर आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे याचा फायदा मिळू शकतो. महिलांनी खूप चांगला प्रश्न केला होता की आमच्या बिझनेसचं काय. बरेचसे त्यांचे बिझनेस आहेत की त्याच्यावर टाकल्याच्या नंतर आपल्याला माहिती पडेल की या शहरात आपलं ब्युटी पार्लर आहे, आपलं कॉन्सेप्ट पापडाचा उद्योग आहे. तर खूप चांगली संकल्पना आहे. या संकल्पनेला पुढे जाण्यासाठी आपली सर्वांची जे ओल्ड एज पॅन्थर्स आहेत त्यांनी खरंच याला पुढे नेलं पाहिजे. गावागावामध्ये जातात, सभा होतात, आज पण तुम्हाला सर्व ऐकतात आणि त्या माध्यमातून ही चळवळ त्या त्या ठिकाणी कशा प्रकारे पॉम्पलेटच्या स्वरूपात असेल. आता सध्या आपण ज्या ठिकाणी जातोय, सध्या जे ऍप नवीन असल्यामुळे नेहमी लोकांपर्यंत पोहोचणार नाही, पण ज्या ज्या ठिकाणी आपण जातो तो कसा पोहोचवता येईल. या आता आपल्या ग्रुप आहेत, पण त्याला ग्रुपला किती आपल्याला अब्रॉड करता येईल, म्हणजे दुसऱ्या व्हॉट्सअप या फेसबुक कुठं कुठं त्याला ऍक्सेस देता येईल. त्या माध्यमातून सर्व लोक आपले कसे लवकरात लवकर जास्तीत जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील यासाठी ते टीम IT ची खरंच प्रयत्न करणार आहे. खूप चांगल्या प्रकारचा ऍप आहे. मी माझ्या सैनिक फेडरेशनच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. जय भीम. या ठिकाणी भोसले साहेब आहेत, आपण आपलं 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं ऍप बद्दल. म्हणजे जुना पॅन्थर आणि नवीन पॅन्थर, मला वाटतं जुन्या पॅन्थरने जी लढाई लढली तीच नवीन पॅन्थर नव्या जिद्दीने नव्या जोमाने लढेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मी एवढं आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही ज्या संघटनेत काम करतो जवळजवळ 30 जिल्ह्यात आमच्या शाखा आहेत. चळवळीतल्या प्रत्येक जिल्ह्यामधली 5 नाणाभाऊ मी ठाम सांगतो की 150 लोक तुम्हाला आम्ही मेंबर देऊ, एवढा देऊन ह्या असाच धन्यवाद सर. आपण आपल्याला अजूनही कोणाला बोलायचं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रम अगोदरच आपला भाग लाभलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघमारे सर यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. सर्वांना माझा जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले या सर्वांना मी प्रथम वंदन करतो. आणि आपल्या सर्वांनी हे जे संकल्पना मांडलेली आहे ब्ल्यू पॅन्थरची, नाना मोरे साहेबांनी आमचे जवळजवळ 20 वर्षापासूनचे संबंध आहेत. आम्ही फौजी असल्यामुळे आमचे बरेचसे काम फौजीशी रिलेटेड असतात, माझ्या सैनिकाच्या संबंधित. तशी ह्या चळवळीच्या माध्यमातून, जयंतीच्या माध्यमातून पण आम्ही एकमेकांना भेटत असतो. एकमेकांच्या घरी येणं जाणं आमचं असतं. त्या नानांनी येऊन आम्हाला सविस्तर त्याच्याविषयी माहिती सांगितली. संकल्पना फार चांगली आहे. आणि आजची जर जनरेशन बघितली, फ्रॉम यंग टू ओल्ड सर्वजण मोबाईलमध्ये असतात. आणि आता ही जी संकल्पना मांडलेली मोबाईलच्या थ्रू तुम्हाला पाहायची आहे.
मॅक्सिमम लोकांनी त्या ॲपला ओपन करून आपल्याकडे डाउनलोड करावं. त्याच्या ब्लिंक होतो, मला वाटतं ते क्लिक पण होतं. तुम्हाला जे व्हॉट्सअपचे मेसेज आले की टिंग आवाज आला, तसं त्या प्रकारचं पण त्याच्यामध्ये मेसेज ॲप होतील. या माध्यमातून बऱ्याचशा आपल्या लोकांना फायदा होणार आहे. काही लोकांना वाटतं फायदा कसा होईल. तुम्ही ते ॲप ओपन जर केली आणि आय वुड सजेस्ट की ज्यावेळी तुम्ही तुमचे नावं वगैरे करतात की नाही, त्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट लाईक बाबा मी फौजी आहे, आय वुड टेक मी एक सर्व्हिसमॅन सुभेदार संस्थेचं ऑल्सो. जसं तुम्ही कोण ॲडव्होकेट असलं तर ॲडव्होकेट लिहा, डॉक्टर असलं तर डॉक्टर लिहा, कोण तुमचे जज असले तर राईट जज, रिटायर्ड जज. त्या संकल्पनेतून जर कोणाला काय अन्याय झाला, अत्याचार झाला तर तुम्हाला त्या क्लिकवरती तुम्ही स्वतःहून किंवा अप्रोच करू शकता, किंवा तुमचं जर मी तुम्हाला ओळखतो तर मी त्या माणसाला कॉन्टॅक्ट करून सांगू शकतो बा आमचे ह्या शहरामध्ये असं ते वकील आहेत किंवा जज आहेत, किंवा जसे तुमच्या BMC मध्ये काम करणारे काय आपले एम्प्लॉईज असतील किंवा अधिकारी आहेत, त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं. तर मी पुन्हा सुमितला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. आणि वी आर ऑलवेज विथ यू. थँक्यू. ब्लू पॅन्थर ही जी संकल्पना तुम्हाला माहित नाही, फक्त ब्लू पॅन्थर हे नावच ऐकून आले, पण त्या माझा भाचा आहे. यांनी काय कष्ट घेतले तुम्हाला मी सांगतो की हा 18 घंटे कॅम्प्युटरवर बसते, 6-6 महिने त्या कॉलनीच्या बाहेर दिसत नाही. एवढे कष्ट करून हे ब्लू पॅन्थर तयार केले. मी खरोखर आभारी आहे. मी तन मन धनाला त्याला पूर्ण मदत करून पॅन्थर हा पूर्ण जगात प्रसिद्ध होऊन माझ्या भाषेचं नाव होईल, एवढी सदिच्छा. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अवसरमल सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महापुरुषांना आणि मातांना मी विनम्र अभिवादन करतो. आमचे लहानपणचे नातेवाईक, शाळा कॉलेजमधले मित्र आयुष्यमान नानासाहेब मोरे आणि आमची मोरेताई यांचा सद्गुणी चिरंजीव आयुष्यमान सुमे यांनी हा ब्ल्यू पॅन्थर नावाचा इतका चांगला, त्यांनी आणि त्याच्या टीमने इतका चांगला ॲप सुरू केला आहे अत्यंत कष्टाने. याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने त्याच्या हार्दिक अभिनंदन करतो, त्याला शुभेच्छा देतो. त्याने केलेली प्रगती ही खरोखर आपल्या सर्वांच्यासाठी एक प्रेरणादायी आहे. जरी तो आपल्यापेक्षा लहान असला तरी तो फार भूतपूर्व आहे, विद्वान आहे. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी ती सगळी मंडळी जमली. त्यात आमचे मित्र दवणे सर आहेत, या मंडळाचे अध्यक्ष. आत्ताच आमचे सिनियर पॅन्थर दोघेही, त्यांची आपण आता जाधव साहेबांची भाषणं ऐकली, मिलिटरी ऑफिसरची भाषणं ऐकली. माझ्यासमोर आले BMCचे रिटायर्ड अधिकारी राजाभाऊ तायडे साहेब आहेत, प्रकाश मोरे साहेब आहेत, आमचे छोटे बंधू सिटी इंजिनियर म्हणून रिटायर झालेले आयुष्यमान रतन अवसरमोल आहेत, इकडे सरकारी वकील रिटायर झालेले भास्कर मोरे साहेब आहेत, आणि बरीच मंडळी. सगळे नावं आता घेणं सगळे जवळजवळ ओळखीचेच आहेत. आधी सगळ्यांचे चेहरे पाहिले आहेत. आमच्या अकोल्यावर आले, आता आमच्या सुमेशचे मामा आमचे इंगळे सर, त्यांचं भाषण तर आपण आता ऐकलंय. हे आमच्या वंचितचे फार मोठे कार्यकर्ते आहेत, म्हणजे आम्ही सगळेच वंचित वाले आहोत, काही काळजी नाही. सांगायची गोष्ट म्हणजे आपण जर हे ॲपचं नुसतं हे चित्र जरी पाहिलं तर याच्यावर एक गोष्ट लक्षात येते की त्या ॲपच्या वर अगदी बाबासाहेबांचा वाचन करत असतानाचा फोटो दिसतो. त्याच्या सगळ्या ॲपवर खाली अगदी ब्ल्यू म्हणजे ब्ल्यू रंग आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू रंगाचा पॅन्थर आपला पंजा टाकून भारतीय संविधानाच्या ह्या आपल्या मौल्यवान ग्रंथावर उजवा पंजा ठेवून उभा आहे, बसलेला आहे, उभा आहे. याच्याहून एक दिसतंय की ही याच्या ह्या कल्पनेतून किती मोठी प्रेरणा सगळ्यांना मिळणार आहे. ज्या ज्या वेळी आपण हे लॉन्च करू आपलं हे ट्यूब आपलं ही आपलं आहे, त्यावेळेस आपल्याला त्याचं लक्षात येईल की यात किती चांगली संकल्पना आहे.
आणि सर्वात मोठी संकल्पना याच्यात ही आहे की समाजाची सामाजिक उन्नती निवळ भाषण करून होणार नाही तर कष्ट केल्याने होईल. सर्वांना छोटे छोटे उद्योग, आता सुमितनी सांगितलंच आहे की हॉटेल्स आहेत, छोटे छोटे बिझनेस आहेत, किराणा दुकान आहेत, तर ताईने मागे सांगितलं पार्लर आहे, काही पापड बनवण्याच्या फॅक्टरीज आहेत. हे छोटे छोटे जे काही धंदे आहेत, विशेष धंदे, हे धंदे जोपर्यंत आपण आपल्याच माणसाकडून घेणार नाही किंवा आपण आपल्याच माणसाच्या दुकानातून, आपल्याच माणसाच्या हॉटेलमध्ये, आपल्या स्त्रियांच्या ब्युटी पार्लरमध्ये, आपल्याच सगळ्या काही गोष्टी आपण आपल्यातून घेणार नाही तर बाबासाहेबांना जी हवी होती सामाजिक क्रांती, ती सामाजिक क्रांती आणि उन्नती होणार नाही. याच्यातून आपण हे लक्षात घ्या. म्हणून मी सर्वप्रथम म्हणतो, हे ऍप जरीही नाव ब्ल्यू पॅन्थर असलं, सुरुवातीपासून पॅन्थर ही चळवळीतली संघटना आहे. बऱ्याच जुन्या लोकांना, आमच्यासारखी बरीच मंडळी त्याच्यातले अजून काही शिल्लक आहेत, जाधव साहेब आहेत, आमचे नानासाहेब आहेत, बरीच मंडळी आहे इथं दिसते. जवळजवळ पांढऱ्या केस झालेले सगळे आम्ही मंडळी त्याच काळातली हो. आम्ही सगळे त्याच्यातून आलो. पण त्यावेळेस ती रस्त्यावरची लढाई होती. आता ह्या नवीन काळात रस्त्यावरची लढाई करता येणार नाही, रस्त्यावर येऊन लोकांना मारामारी करता येणार नाही. आता आपल्याला जे बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलंय ते आपल्यातली बरीच लोक आपण मान्य केले, रूल बाय ब्रेन अँड पेन. आपण हे मानलेलं आहे, रूल बाय ब्रेन अँड पेन. तर आता आपण रस्त्यावरची लढाई न लागता आपण आता फक्त रूल बाय ब्रेन अँड पेन याच्यावरच लक्ष देऊन आता अशा प्रकारचे ऍप, याच्यातून आपण समाजसेवा कशी करू, समाजाची उन्नती कशी होईल, समाज त्याच्यातून पुढे कसा येईल, आर्थिकदृष्ट्या सबल कसा होईल, शारीरिकदृष्ट्या आर्थिक बळ आलं म्हणजे मनुष्य शारीरिकदृष्ट्या सबल होतो, याच्यातून ही संकल्पना फार चांगली दिलेली आहे. आणि एका क्लिकवर आपल्याला सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. आपण जसजसे त्याचे मेंबर होऊ, आपण जसजसे त्याची मेंबरशिप वाढवू, आपण तर करूच. जे प्युअर आंबेडकराईट आहेत, जे बुद्धिस्ट आहेत, हे तर करणार आहेत. पण इतर लोकांनाही आपण सांगू की बाबा हा ब्ल्यू पॅन्थर ऍप हा किती उपयोगी आहे, आमच्या समाजाचा आहे म्हणजे आमच्यासाठी आहे असं नाही. कोणी XYZ तयार करतो आणि एका समाजाची, एका जाती, एका धर्माची करतो, आम्ही तसं अजिबात करणार नाही. आम्हाला भगवान बुद्धाने आणि बाबासाहेबांनी सर्व समावेशक समाज आणि सर्व समाज, मानव प्राण्यांची उन्नती, मानव प्राण्याची उन्नती नाही तर पशु पक्ष्यांची उन्नती सम्राट अशोकापासून आपल्याला दिसली, बुद्धापासून, त्याचीही प्रगती झाली पाहिजे, अशा ह्या ऍपचा उद्देश आहे असं मला कळतंय. कारण ज्यावेळेस मला वाटतं आजपासून पावणे 2 वर्षापूर्वी आयुष्यमान नानासाहेब मोरे आणि सुमित माझ्या दादरच्या ऑफिसमध्ये याच्यावरच चर्चा करण्यासाठी ज्यावेळेस आले, तर त्यावेळेस मी त्यांना हीच कल्पना दिली, त्यालाही ते सांगितलं, बाळा अशा अशा प्रकारचं करा म्हणजे त्याच्यातून खरोखर समाजाची उन्नती झाली पाहिजे. आम्ही येऊ, सर्व लोक येतील, 4 लोक येतील, तुम्हाला गोष्टी सांगतील. आमच्यात काय झालंय, आता आमच्या पॅन्थर साहेबांनी, बाकी मंडळीने म्हटलंय, आता एका वक्त्याने सांगितले की आम्ही बाबासाहेबांच्या काळात पैसे नव्हते पण माणसं होती, म्हणजे पैसे नसताना माणसं चळवळ चालत होती. आता फार पैसे आले, गाड्या आल्या, बंगली आली, पण 90% माणसं त्या समाजाला राजकीय दृष्ट्या बेईमान झाली. बाबासाहेबांनी जे सांगितलं ते न ऐकता दुश्मनाच्या घरात जाऊन तिकडे मतदान करतो, अशा प्रकारची समाजाची रीत आहे. कारण त्याला कारण हे आहे की आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्तीचे पैसे केवळ बाबासाहेबांमुळे आले असं मी म्हणतो. आम्ही जरी न्यायाधीश झालो, जिल्हा न्यायाधीश म्हणून रिटायर्ड झालो, पण एक आम्हाला नोकऱ्या मिळाल्या त्या बाबासाहेबांच्या मिलिंद कॉलेजमध्ये शिकून, तिथून मोठे होऊन, तिथून न्यायाधीश झालो, नोकरी लागली. पण जी आम्हाला विद्वत्ता पाहिजे होती त्या काळात आमची मायबापा अडाणी होती, आम्ही अडाणी मायबापाकडून शिकलो. आताच्या मुलांना तसं नाही, आता सुशिक्षित झाली. पण आता आपण या सर्व समाजाचं कशा प्रकारे भलं होईल, तर ते भलं आता रस्त्यावर लढाई करून का, रस्त्यावर शिवाय देऊन का, तुझी आई अशी म्हणली, तुला बाई असं काय झालं, अशी का बोलली, तुझ्यावर अत्याचार झालं का, असे कोणी पोलीसवाले का, असे कोणी आता सांगितलं की त्या बदलापूरचं मीही ऐकलं ते का, अशा बोलून फायदा होणार नाही. आता आपल्याला डोक्याने काम करावं लागेल, शांततेत काम करावं लागेल, विचाराने काम करावं लागेल. एक गोष्ट करायच्या आधी 10 वेळ त्याचा विचार करावा लागेल. त्या 10 वेळ गोष्टीचा विचार करून ऍप मध्ये अनेक गोष्टी टाकलेल्या आहेत. हे आपण जसं जसं उघडाल तशी गोष्ट आपल्या एक लक्षात येईल आणि मग आपल्या लक्षात येईल की आपल्याला विचारांती अत्यंत शांतपणे, अत्यंत विचारपूर्वक याच्यात आपल्याला काम करायचं. तुम्ही आम्ही जरी ऍप सुमितने तयार केलं असलं, त्याच्या मंडळीत त्याच्या सगळ्या ग्रुपने तयार केलं असलं, पण त्याचे तुम्ही आम्ही फॉलोअर्स आहेत, तुम्हा आम्हाला सगळ्याला त्याला उचलून धरायचं आहे.
त्याला आपण उचलून धरलं तर तो पुढे जाईल, त्याची टीम पुढे जाईल आणि ते पुढे जाईल तर ते नवे नवे इन्व्हेन्शन करून नव्या नव्या गोष्टी तयार करून ते तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतील. नाही तर आमची नोकरी काय झाली, आमच्या गावाला पगार नाही का पाठवला, तिथे येऊन तुमचा माणूस दल्लीत का उतरला नाही, या गोष्टीची अपेक्षा आपण करणं हे व्यर्थ ठरेल असं मला वाटतंय. याचा त्याचा विचार करा. पण ही गोष्ट प्रॅक्टिकली शक्य नाही की आता इथून आपण आलो, आमचे नानासाहेब तिकडे किनगाव जेट्टू गावचे आले तिकडे मेहकर तालुका लोणार तालुक्यामधून. आता जर तिकडे जर दंगा झाला तर बाजूच्या गावाला फळस खेळला का इथून या ऍपतर्फे 2 माणसं पाठवता येणार नाही, 2 माणसं लढाई करणार नाही, 2 माणसं भानगडी करणार नाहीत, कारण आपल्या विरुद्ध मोठ्या संघटना उभ्या आहेत. ते आपल्याला डोक्याने बुद्धीनी आणि शांततेनेच करावं लागेल. ह्या अशा विद्वत्तापूर्ण ऍप तयार करून आपण त्या केल्या पाहिजे, आपण त्याचा भाग घेतला पाहिजे, त्याची प्रगती केली पाहिजे आणि हळूहळू आपल्याला त्याच्यातून समाज उन्नतीचे कार्यक्रम होतील का समाजाला जागृत करण्याचे कार्यक्रम होतील ते आपण केले पाहिजे. तसं हे काम आम्ही आयुष्यमान सुमे आणि त्याची सगळी टीम हे करते अशी मी अपेक्षा धरतो आणि मला पूर्ण आशा आहे की तो नक्की करेल. त्याच्याबरोबर असलेली सगळी टीम, त्याच्याबरोबर असलेले त्याचे आई वडील, आमचे मित्र नानाभाऊ मोरे आणि आमची मोरेताई, हे सगळे आपण सर्वजण त्याला पाठबळ देऊ. एवढंच आपण करू. आपण सगळ्यांनी मला ऐकलं, माझे 2 शब्द ऐकले, त्याच्याबद्दल जर ज्याला वाटले ते ऐका, वाईट वाटले असते तर सोडून द्या, शक्य झालं ते घ्या, घेतलंच पाहिजे असं काही नाही. पण कमीत कमी ह्या ऍपचं आपण सर्वांनी उपयोग घ्यावा, ऍपला पुढे कसं नेता येईल हे आपण पाहावं, एवढीच विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.